1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बहुचर्चित मेळघाटमधील कारागोलाई कॅम्पवरील वनभोजन प्रकरणामध्ये विदर्भ न्यूजने काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा वन विभागाला मागण्याचा प्रयत्न केला आणि ते उत्तर सुद्धा ते देऊच शकत नाही। सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार कारागोलाई कॅम्प येथे जेवण केल्याचे त्यांनी स्पष्टपणे कबूल केलेले आहे आणि त्या ठिकाणी जेवण बनविले की नाही हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे। तर सेमाडोह येथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिसाल येथून ॲक्वा यांच्या थंड पाण्याच्या 15 ते 20 कॅन ह्या पूर्वनियोजितपणे का नेण्यात आल्या होत्या हा एक मोठा प्रश्न आहे। सेमाडोह येथेच असलेल्या किराणा स्टोअर्स मधून नेण्यात आलेले किराणा सामान हे वनभोजन पूर्वनियोजित असल्याचे दर्शवित नाही का हा दुसरा प्रश्न आहे। तर सेमाडोह येथीलच दळण केंद्रामधून नेण्यात आलेले दळण हे पूर्वनियोजनाची तयारी दर्शवित नाही का हा एक तिसरा प्रश्न आहे। आणि सेमाडोह स्टँडवर असलेल्या एका भोजनालयामधून थंड पेय व चिवडा यांची नेण्यात आलेली पाकिटे काय दर्शवितात। वन विभाग हे कधीही कबूल करणार नाही की हे सर्व साहित्य जंगलामध्ये नेण्यात आले होते। वनमंत्री संजय राठोड यांच्यापर्यंत पोहोचलेल्या विदर्भ न्यूजच्या बातम्या यावरती वनमंत्री काय कार्यवाही करतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे। जी प्रेस नोट आपण तिसऱ्या भागामध्ये बघितली होती त्यामध्ये अनेक प्रादेशिक अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचे या प्रेस नोट मध्ये सांगितलेले आहे। ज्यावेळी हे प्रादेशिक अधिकारी कारागोलाई सारख्या अतिसंरक्षित वन क्षेत्रामध्ये मुक्तपणे संचार करीत होते त्यावेळी त्यांनी मुख्य वन संरक्षक यांच्याकडून तशा प्रकारची परवानगी घेतली होती का हा सुद्धा एक मोठाच प्रश्न आहे। मात्र विदर्भ न्यूजच्या बातमीचा वन विभागाने संपूर्णपणे धसका घेतलेला असून कारागोलाई कॅम्प हे परिक्षेत्र संपूर्णपणे सील करण्यात आल्याची माहिती ही नुकतीच विदर्भ न्यूजला प्राप्त झालेली आहे। या मागचे नेमके गूढ काय हे शोधण्याचा प्रयत्न सुद्धा आता विदर्भ न्यूज करीत आहेत। विदर्भ न्यूज करिता चिखलदरा येथून मारुती पाटणकर, परतवाडा येथून पंकज साबू तर अमरावती येथून विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत।